आज आपण बनवत आहोत तिळाची वडी. तिळाच्या वडीसाठी मी एक वाटी भरून तीळ घेतलेले. तर एक वाटी म्हणजे जवळजवळ 200 ग्रामची वाटी आहे. तर मी ती भरून घेतलेली आहे. तेवढाच गूळ घेतला आहे त्याच वाटीने मोजून. आणि अर्धी वाटी लागणार आहेत आपल्याला शेंगदाण्याचा कूट. थोडेसे जाडसर भरट करून घेतलेली आहे अर्धी वाटी. तर ते आपल्याला खमंग असे मंद आचेवर भाजून घ्यायचे. त्याला तीळ आपले भाजून झालेले चटचट उडू लागले. तर मी गॅस बंद करते. तीळ मी थंड होण्यासाठी ताटात काढून घेतलेले आहेत. तर याच्यातले आपल्याला थोडेसे अख्खे तीळ ठेवायचे आहेत आणि बाकीचे जे भरड करून घ्यायचे मिक्सरमधून जाडसर असे. थोडेसे तीळ मी बाजूलाही काढून घेतलेले कारण आपल्याला सगळ्या शेवटी वडीवर टाकता येते. तिळाची मी भरड करून घेतलेली आहे. तर ज्या वाटीने आपण तीळ घेतले त्याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे 1 वाटी. आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. असे जाडसर भरड केलेले आहे. भाजून घेतले शेंगदाणे चांगले. त्याचे साले वगैरे काढून त्याची भरड करून घेतली. तर गॅस चालू करूया. आणि गॅस एकदम मंद ठेवायचा आहे. आता आपण घालूया गूळ याच्यामध्ये. आणि अगदी थोडंसं 2 चमचे आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. आणि गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे मंद आचेवर. गूळ आपला विरघळत आले. आपण याच्यात घालूया 1 चमचा तूप. तूप घातल्यामुळे चांगली चमक येईल आपल्या वडीला. पाक आपला तयार होत आला आहे. फेस होतोय. तर गॅस बंद केले. मी याच्यात घालते तीळ. तर घालूया शेंगदाण्याचा कूट. मिक्स करून घेऊया. तर पाक गरम असल्यामुळे पटकन सगळं गोळा होतं आहे. गोळा तयार होतो. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता एखाद्या ताटाला किंवा परातीला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावर हे पसरवून घ्यायचं. तर परातीला तूप लावून घेऊया. तर आपण मिश्रण याच्यावर घालूया. तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला थापून घेऊया. गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट असताना तीळ आपण थोडेसे ठेवले ते बाजूला ते घालूया याच्यावर पुन्हा एकदा. तीळ पण आपण त्याच्यावर वर दाबून घेऊया. लावून घेऊया. लाटण्याच्या साहाय्याने आपण एकसारखं करून घ्यायचं आहे. लाटण्याला तूप किंवा तेल लावायचं आहे. लाटण्याच्या साहाय्याने मला लाटून घेतलेलं आहे. मस्त असे एकसारखे झालेलं आहे. सुरीच्या साहाय्याने आपण याचे थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपण त्याचे तुकडे करून ठेवूया. तर थोडंसं कोमट झालं होतं तेव्हाच मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला थंड झाल्यावर पटकन निघतील. आपली वडी तिळाची वडी तयार आहे. वड्या थंड झालेल्या आहेत आणि बघा मस्त वडी झाले खुसखुशीत एकदम मऊ. तर वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मी कापून छान डब्यात ठेवलेले आहेत. मस्त असे बघा खुसखुशीत झालेले आहेत एकदम मऊ. तोंडात घातल्याच विरघळते. खुसखुशीत अशी तिळाची वडी आपली तयार आहे. जर ही रेसिपी आपल्याला आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.